नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वन ची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीज मध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या टॉपिकवर आपण प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 30 दिवसाचा क्रॅश कोर्स. आता फक्त एमएस सेट 2024 ला फक्त 30 दिवस उरले आहेत. येत्या 8 मार्च पासून आम्ही ही बॅच सुरू करतो आहोत. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. यामध्ये 4 बॅचेस आम्ही देणार आहोत. 5 ते 6, 7, 8 आणि 9 असे या चारही बॅचेस मध्ये तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता, किंवा जर का तुम्हाला जॉईन होता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स पण बघू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम आधारित शॉर्ट्स नोट्स असतील. अपडेटेड 5000 प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक आम्ही तुमच्यासाठी देणार आहोत. आणि सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारित एकूण 50 टेस्ट सुद्धा असतील. सर्व 10 विभागाची परिपूर्ण तयारी यामध्ये होईल. आणि पेपर वनचा आमचा टार्गेट आहे 75 मार्क्सचे टार्गेट आहे. तुम्हाला नक्कीच पेपर वन मध्ये 75 प्लस मार्क्स येण्याचे आम्ही करणार आहोत. आणि यामध्ये हे मिळणार आहे 2100 रुपयामध्ये फक्त. जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. हा क्रॅश कोर्स तुम्हाला खूप महत्वाचा आणि उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नक्की जॉईन व्हा. आणि जर का तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ही बॅच तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण पूर्ण सिलेबस यात कव्हर होणार आहे. आणि रिव्हिजन जी बॅच असते ते खूप महत्वाची असते. आता पेपरच्या आधी आपण जी रिवाईज करतो ते खूप महत्वाचे असते. आणि तुम्हाला 4 बॅचेस देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही कधी पण ते जॉईन करू शकता. जॉईन नाही होता आलं तर रेकॉर्डेड सेक्शन पाहू शकता. आणि पेपर वनला तशा पद्धतीने 3-4 तास तुम्ही देऊ शकता. बाकीचं नियोजन तुम्ही पेपर टू साठी करू शकता. त्यामुळे आता जे तुम्ही नियोजन कराल पेपर वन आणि पेपर टू साठी, आणि आता जे रिव्हिजन कराल ते खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे नियोजन आणि रिव्हिजन दोन्ही करून तुम्ही दोन्हीसाठी तुम्ही ही बॅच घेऊ शकता. याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तर आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. आज आपण घेणार आहोत इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे जो 8वा टॉपिक आहे त्यावर प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द अप्रोप्रिएट फॉर्मेट ऑफ URL ऑफ ईमेल. आता ईमेल चे फॉर्मेट आहे ना, ते कोणतं आहे ते विचारलेलं आहे. पहिला आहे स्मॉल www-mail.com, www@mail.com, सी आहे कॅपिटल W@mail.com, आणि डी आहे www.mail.com. सांगा बघू काय असणार आहे. ईमेलचा फुल फॉर्म काय आहे? इलेक्ट्रॉनिक मेल. आणि ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची ही काय पद्धत आहे. ठीक आहे. त्यामुळे सांगा बघू काय असणार आहे मग अप्रोप्रिएट फॉर्मेट. तर तो आहे बी, www.mail.com. आता तुम्ही जर तुमची पण मेल आयडी असेल तर तुम्ही बघा त्याचं फॉर्मेट काय आहे, तेच असणार आहे. ठीक आहे. आणि इथे कॅपिटल आहे सी मध्ये आणि बी मध्ये स्मॉल आहे, त्यामुळे स्मॉल मध्ये असते ना कधी पण मेल आयडी. ठीक आहे. त्यामुळे ते स्मॉल मध्ये. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते विचारलं आहे. मोडेम इज सॉफ्टवेअर. मोडेम हे सॉफ्टवेअर आहे. मोडेम हेल्प्स इन स्टॅबिलायझिंग द व्होल्टेज, म्हणजे मोडेम व्होल्टेज स्थिर ठेवण्यास मदत करते. मोडेम ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि की डी आहे, मोडेम कन्वर्ट्स अॅनालॉग सिग्नल्स इंटू डिजिटल आणि वाईस वर्सा, म्हणजे मोडेम अॅनालॉग सिग्नलचे डिजिटल मध्ये रूपांतर करते आणि डिजिटलचे अॅनालॉग मध्ये. तर काय असणार आहे सांगा बघू. यामध्ये विचारलं आहे की मॉडेम बद्दल कोणती विधान बरोबर आहे. तर मॉडेम हा सॉफ्टवेअर नाहीये, हा स्टेबलाइज करत नाही, ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. तर ते काय आहे, मॉडेम कन्वर्ट्स अॅनालॉग सिग्नल्स इंटू डिजिटल आणि वाईस वर्सा, म्हणजे मॉडेम अॅनालॉग सिग्नलला डिजिटल मध्ये कन्वर्ट करते आणि डिजिटलला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द टर्म डब्ल्यू रिप्रेझेंट. डब्ल्यू ही संज्ञा काय दर्शवते. हु, व्हॉट अँड वेअर, वियर्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब की वर्ल्ड वाईड वेब. सांगा बघू काय असणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे याचा फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. हे 1989 मध्ये आलेलं होतं. आणि टीम बर्लिन ली यांनी हे केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलं, प्रपोज केलं आहे. आणि ही वर्ल्ड वाईड वेब काय आहे, तर ही एक माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री शो करते. ठीक आहे. आणि पब्लिकसाठी हे 1991 मध्ये ओपन झालं होतं. पण याची जी संज्ञा आहे ही कोणी पहिले आणली होती, 1989 मध्ये आणली होती, टीम बर्लिन्सने आणली होती. ठीक आहे. आणि 91 मध्ये ते लोकांसाठी ओपन करण्यात आलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डब्ल्यू वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे.
त्यानंतर समोरचा आहे HTML इज बेस्ड HTML इज बेसिकली यूज टू डिझाईन म्हणजे HTML चा वापर करून मुळात डिझाईन करण्यासाठी केला जातो. काय? वेब पेज, वेबसाईट, ग्राफिक की टेबल्स अँड फ्रेम. सांगा बघू. HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. तर ही एक वेब ब्राउझर जो असतो ना त्यामध्ये प्रदर्शित करण्यासाठी डिझाईन केलेल्या दस्तऐवज जे असते त्याच्यासाठी हे मार्कअप लँग्वेज असते. ठीक आहे. वेब ब्राउझरच्या याच्यामध्ये तर काय उत्तर असणार आहे आपलं? आपलं उत्तर असणार आहे वेब पेज. वेब ब्राउझर मध्ये काय राहते? वेब पेज होते आणि त्याला डिझाईन कोण करते? HTML करते. आणि HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर SMTP स्टँड फॉर. SMTPचा अर्थ सांगा असं म्हटलेलं आहे. सिम्पलेस्ट मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सॅम्पल मेल, सेपरेट मेल. सांगा बघू. सेपरेट तर नसणार आहे, सॅम्पल पण नसणार आहे. सांगा बघू मग काय असणार आहे? मग असणार आहे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर मग आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. आणि अशा प्रकारचे जे आहे ना याचा अर्थ काय किंवा फुल फॉर्म काय हे 8व्या चॅप्टर मधून भरपूर विचारले जातात आणि पूर्ण संज्ञा जे आहे ते डेफिनेशन जे आहे ना ते कम्प्युटर्स मधले उचलल्या जातात. यावेळी मी वेगळा व्हिडिओ करेलच त्या प्रश्नांवर. पण तुम्ही पण जेव्हा 8वा चॅप्टर वाचाल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तेव्हा फुल फॉर्म सोडायचे नाही. फुल फॉर्म वर भरपूर प्रश्न विचारले जातात, सेट असो किंवा नेट असो. ठीक आहे. आणि इथे SMTPचा अर्थ काय आहे? सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अ वर्ड इन अ वेब पेज दॅट वेन क्लिक्ड ओपन अनदर डॉक्युमेंट. म्हणजे वेब पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केल्यावर दुसरा टॅब ओपन होतो किंवा दुसरा पेज ओपन होतो त्याला काय म्हटलं जातं? अँकर, URL, हायपरलिंक की रेफरन्स. सांगा बघू काय असणार आहे? अँकर तर नसणार आहे, रेफरन्स पण नसणार आहे, URL पण नसणार आहे. तर काय असणार आहे मग? आपलं उत्तर असणार आहे हायपर लिंक. अ वर्ड इन अ वेब पेज दॅट वेन क्लिक ओपन अनादर डॉक्युमेंट इज. म्हणजे वेब पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केल्यावर दुसरा दस्तऐवज उघडतो म्हणजे दुसरं टॅब ओपन होतं. तर हायपरलिंक काय आहे? तर हायपरलिंक हे लिंक म्हणून ओळखले जाते. हा इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज जे आहे ना ह्याचा डिजिटल संदर्भ आहे आणि वापरकर्ते या संदर्भाचे अनुसरण करून त्यावर क्लिक करून दुसरं काहीतरी बघू शकतात किंवा टॅप करून आपण दुसऱ्या साईटवर जाऊ शकतो किंवा मार्गदर्शन होऊ शकतं. ठीक आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? वेब पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केल्यावर दुसरा टॅब ओपन होतो, दुसरा माहिती ओपन होते त्याला हायपर लिंक असे म्हटल्या जाते. ठीक आहे. त्यामुळे ठीक. समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आयडेंटिफाईज अ स्पेसिफिक वेब पेज अँड इट्स कम्प्युटर ऑन द वेब. म्हणजे खालीलपैकी कोणते वेब पृष्ठ आणि त्याचा संगणक वेबवर ओळखतो? वेबसाईट ऍड्रेस, URL की डोमेन नेम. सांगा बघू काय असणार आहे? तर कोणते वेब पृष्ठ आणि त्याचा संगणक वेबवर ओळख म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आयडेंटिफाईज अ स्पेसिफिक वेब पेज अँड इट्स कम्प्युटर ऑन द वेब. तर काय ते डोमेन नेम जे असतं ना ते करतं, ते आयडेंटिफाय करतं. काय? स्पेसिफिक वेब पेज आणि कम्प्युटर म्हणजे डोमेन नेम जे आहे ना ते वेब पृष्ठ आणि संगणक वेब हे दोन्ही ओळखतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स अप्लाइज टू ऑल द वेब पेज फॉर Amazon.com. खालीलपैकी कोणती अटी Amazon.comच्या सर्व वेब पृष्ठावर लागू होतात? टॉप लेवल डोमेन, वेबसाईट ऍड्रेस की वेब डोमेन. सांगा बघू काय असणार आहे? तर Amazon.com ही काय आहे? वेबसाईट आहे. तर त्यामुळे वेबसाईटवर सगळंच उपलब्ध असणार आहे. म्हणजे त्यांचं काय आहे प्रोडक्ट, त्यांचं कसं होणार आहे, त्यांचं ऍड्रेस हे ते सगळं आपल्याला जे पण पाहिजे ते सगळं कशावर असणार आहे? ते असणार आहे वेबसाईटवर असणार. त्यामुळे आपलं ते काय असणार आहे? वेबसाईट. तर Amazon.comच्या सर्व वेबपृष्ठावर काय लागू? वेबसाईटवर लागू होतं. ठीक आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर सच एज एक्सप्लोरर, फायरफॉक्स आर रेफर्ड टू. एक्सप्लोर आणि फायरफॉक्स हे कोणते सॉफ्टवेअर बोलले जाते? सिस्टम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर, ब्राउझर की द इंटरनेट टूल्स. सांगा बघू काय असणार आहे? एक्सप्लोर आणि फायरफॉक्स काय आहे? हे वेब ब्राउझर आहे. काय आहे? वेब ब्राउझर ज्यावर आपण सर्च करू शकतो. सर्च करून आपण गुगल, ईमेल सगळं ओपन करू शकतो, माहिती पाहू शकतो. तर आपण कशावर करतोय सगळं सर्च? तर ते वेब ब्राउझर आणि एक्सप्लोररवर करतोय. तर एक्सप्लोर हे माहिती आहे, इंटरनेट एक्सप्लोर हे आता बंद झालेलं आहे. फायरफॉक्स सुरू आहे, ओपेरा आहे. अशा प्रकारचे आपण वेब ब्राउझर युज करतोय सध्या. ठीक आहे. एक्सप्लोरर कधी बंद झालं ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, कारण आत्ताच बंद झालेलं आहे नुकतंच. ठीक आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी
आपल्याला माहिती आहे आपण जेवढे क्वेश्चन घेतले त्यापैकी जर का 15 प्रश्न घेतले तर 15 पैकी तुम्हाला किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा लागतोय तुम्हाला, नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला उत्तर द्यायचे असतील ABCD असं, तर पहिल्याचं A, दुसऱ्याचं B असं तुम्ही करा, कारण ते समजत नाही तुम्ही ABCD टाकताय तर. आणि एक्सप्लोरर कधी बंद झालं ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्यानंतर आपला प्रश्न आहे, फायरवॉल्स आर यूज टू प्रोटेक्ट अ कम्युनिकेशन नेटवर्क अगेन्स्ट, म्हणजे फायरवॉलचा वापर संप्रेषण नेटवर्क पासून संरक्षण केल्यासाठी केला जातो. अनऑथराइज्ड अटॅक्स म्हणजे अनधिकृत हल्ले, हल्ले, व्हायरस अटॅक, डेटा ड्रिव्हन अटॅक्स, फायर अटॅक. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे फायरवॉल आर यूज टू प्रोटेक्ट कम्युनिकेशन नेटवर्क अगेन्स्ट अनऑथराइज्ड अटॅक्स, अनधिकृत हल्ले. ठीक आहे, याहून आपल्याला वाचवण्यासाठी फायरवॉल आपण यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ ब्रॉडकास्ट दॅट कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम द इंटरनेट, देन व्हॉट वुड यू क्रिएट. जर तुम्हाला एखादे ब्रॉडकास्ट तयार करायचं असेल तर ते इंटरनेटवरून डाउनलोड करता येईल, तर तुम्ही काय करा. आय ब्रॉडकास्ट असेल, ते ई शो असेल, पॉडकास्ट असेल की आय कास्ट असेल. इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ ब्रॉडकास्ट, सांगा बघू काय असणार आहे. तर काय असणार आहे ते, ते असणार आहे पॉडकास्ट असणार आहे, जे आपण इंटरनेटवरून ब्रॉडकास्ट करतोय ते डाउनलोडेड फ्रॉम इंटरनेट. ठीक आहे, तर ते काय पॉडकास्ट असणार आहे. त्यानंतर द इंटरनेट एक्सप्लोरर वॉज इन्व्हेंटेड अँड रिलीज बाय, म्हणजे इंटरनेट एक्सप्लोर जे वेब ब्राउझर आहे त्याचा शोध कोणी लावला आणि कोणी प्रसिद्ध केला. सांगा बघू. मायक्रोसॉफ्ट, विप्रो, सन मायक्रो सिस्टम की इन्फोसिस. आता याचे ऑप्शन्स पाहून मला एक सारखा मला नाही माहिती आहे, तर मी कसं करेन. इन्फोसिस मला असं वाटते की हे आपण मायक्रोसॉफ्ट नंतरच इन्फोसिस असणार आहे. विप्रो तर ही आत्ताच, आणि सन मायक्रो सिस्टम पण आत्ताच असू शकते. तर सर्वात जुनी कोणती आहे तर मायक्रोसॉफ्ट आहे. तर जर का मला येत नसेल तर मी तर मायक्रोसॉफ्ट टिक करेन. हो की नाही. असं थोडं लॉजिक लावायचं. आणि तर काय असणार आहे, इंटरनेट एक्सप्लोरर वॉज इन्व्हेंटेड अँड रिलीज बाय मायक्रोसॉफ्ट. तर इंटरनेट एक्सप्लोरर कधी सुरू करण्यात आला, 1995 मध्ये सुरू करण्यात आला, ऑगस्ट 24 ला. आणि कधी बंद झालं ते ते झालं बंद 2022 ला, 13 डिसेंबर 2022 ला. ठीक आहे. त्यानंतर गोफर प्रोटोकॉल इज यूज टू, गोफर प्रोटोकॉल वापरले जाते. गोफर प्रोटोकॉल कशासाठी वापरले जाते असं विचारलंय. डिस्ट्रीब्युटिंग डॉक्युमेंट्स थ्रू इंटरनेट, इंटरनेटद्वारे कागदपत्र वितरित करणे, इंटरनेटद्वारे कागदपत्र शोधणे आणि इंटरनेटद्वारे कागदपत्रांचे पुनर्प्राप्त करणे, की ऑल ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे गोफर प्रोटोकॉल. तर गोफर प्रोटोकॉल काय आहे, इंटरनेट प्रोटोकॉलच्या नेटवर्कमध्ये दस्ताऐवजामध्ये जे हे जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ना त्याचं वितरण करते, शोध करते, पुनर्प्राप्ती करते. आणि याचे हे करून डिझाईन केलेले एक संप्रेषण प्रोटोकॉल आहे हे. गोफर हे प्रोटोकॉल डिझाईन केलेले आहे हे तीनही करून इंटरनेटद्वारे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वर्ल्ड वाईड वेब हे वॉज प्रपोज बाय, हे कोणी प्रस्तावित केले आहे. बिल गेट्स, अर्पनेट, टिम्बरलेन्स, बिल रोगर्स. सांगा बघू. मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला. तर वर्ल्ड वाईड वेब काय ही एक माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री हे करते, सक्षम सामायिकरण करते. आणि हे 1991 मध्ये सगळ्यांसाठी ओपन झालं होतं आणि याचं होतं 89 मध्ये त्यांचं बनलेलं होतं. कोणी केलं मग हे, कोणी प्रस्तावित केलं होतं तर टीम बर्लिन्स ली यांनी हे प्रस्तावित केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आर द युजेस ऑफ इंटरनेट, इंटरनेटचे काय उपयोग आहेत. कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन रिट्रायवल, प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, ऑल ऑफ द अबव. संवाद, माहिती पूर्णप्राप्ती की माहितीचे सादरीकरण. काय असणार आहे मग इंटरनेटचा उपयोग, काय आहे, ऑल ऑफ द अबाव आहे यामधलं. हो की नाही. आपलं उत्तर काय आहे मग, कम्युनिकेशन पण होतं, माहिती पूर्णप्राप्ती पण होते, माहितीचे सादरीकरण पण होते. ठीक आहे, आपलं उत्तर आहे डी. त्यानंतर समोरचा प्रश्न, .edu डोमेन इज यूज फॉर. तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, द इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस प्रोव्हाइडिंग, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन की नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव नसणार आहे. आपल्याला माहिती आहे .edu म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन साठी असणार आहे, म्हणजे शैक्षणिक संस्थांसाठी. ठीक आहे. मग आता तुम्ही सांगा. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. .edu जे डोमेन आहे ते याच्यासाठी युज केले जाते. .in कशासाठी केलं जाते ते नक्की सांगा जर का तुम्हाला माहिती असेल, नाहीतर मग मी उद्या सांगते आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया कोणते कोणते डोमेन नंतर युज केले जाते, कशासाठी युज केले जाते. समोरचा प्रश्न आहे, द मेन ऍडव्हान्टेज ऑफ एन ईमेल इज आर. ऍडव्हान्टेज काय आहे ईमेलचा,
इलेक्ट्रॉनिक मेल जे आपण म्हणतोय त्याचा ऍडव्हान्टेज काय होते विचारलं, स्पीड, कॉस्ट, रेकॉर्डिंग, किपिंग की ऑल ऑफ द अबव. इलेक्ट्रॉनिक मेल हे काय करते, संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची एक प्रक्रिया आहे, पद्धत आहे, ठीक आहे. तर काय असणार आहे मग, स्पीड, वेग, रेकॉर्ड किपिंग, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. मेन ऍडव्हान्टेज ईमेलचं सगळंच आहे, स्पीड पण देते, थोडा खरं हे पण होते ऑनलाईनचा, आणि रेकॉर्ड किपिंग पण राहते, ठीक आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरं देत चला, त्यामुळे तुमचा खूप चांगला फायदा होईल. कारण एखादी नवीन प्रश्न आला तर तो तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे, तुम्हाला उत्तर आली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंटरनेट ब्राउझर, वेब ब्राउझर नाहीये ते विचारलेलं आहे, सांगा बघू. ऑप्शन्स आहे फायरफॉक्स, क्रोम, ड्रुपल, ओपेरा. काय नाहीये, फायरफॉक्स तर आहे, क्रोम पण आहे, ओपेरा पण आहे, ड्रुपल नाहीये. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे मग, ड्रुपल असणार आहे. नाहीये विचारलं ना ड्रुपल, तर ड्रुपल काय आहे, तर एक ओपन सोर्स वेब मॅनेजमेंट सिस्टम आहे, जे 2001 मध्ये बनवलं होतं, ते वेब ब्राउझर नाहीये, ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर आहे मग ड्रुपल. व्हॉट इज द वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब काय आहे, तर ते कम्प्युटर गेम आहे का, अ सॉफ्टवेअर प्रोग्राम, की पार्ट ऑफ इंटरनेट दॅट एनेबल्स इन्फॉर्मेशन शेअरिंग थ्रू इंटरकनेक्शन पेजेस, की अनदर नेम ऑफ द इंटरनेट, इंटरनेटचे दुसरे नाव आहे, की इंटरनेटचा भाग जो परस्पर जोडलेल्या पृष्ठाद्वारे माहिती सामायिकरण सक्षम करते, सांगा बघू काय आहे. काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब ही माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री सामायिकरण सक्षम करते. इट इज अ पार्ट ऑफ द इंटरनेट दॅट एनेबल्स इन्फॉर्मेशन शेअरिंग थ्रू इंटरकनेक्टेड पेजेस, ठीक आहे. आणि कधी झालं होतं हे, 89 मध्ये हे केलं होतं, टीम बर्लिन्स ली यांनी प्रपोज केलं होतं, पण ते ओपन झालं 91 मध्ये, ते पब्लिकसाठी ओपन झालेलं होतं, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू प्रोव्हाइड स्टँडर्डाइज ऍक्सेस टू, म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू प्रमाणित प्रवेश प्रदान करते, कोणाला, गोफरला, टेलनेटला, एफटीपी ला, की ऑल ऑफ द अबव. एफटीपी म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ठीक आहे. तर कशाला डब्ल्यू डब्ल्यू प्रोव्हाइड करते, ऍक्सेस देते डब्ल्यू डब्ल्यू, तर ते कशाला देते, सगळ्यांनाच देते ऍक्सेस ना, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फुल फॉर्म ऑफ URL, चा फुल फॉर्म सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये फुल फॉर्म्स विचारले जातात, त्यामुळे नक्की वाचून ठेवा. युनिफॉर्म रिसोर्स लायब्ररी, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनायटेड रिसोर्स लायब्ररी, की युनायटेड रिसोर्स लोकेटर, सांगा बघू काय असणार आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे, ठीक आहे. URL चा फुल फॉर्म युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर मग आज आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत. 20 पैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. 20 पैकी तुम्हाला किती आले, ठीक आहे. पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. सोबतच आम्ही आत्ताच सांगितलं 30 दिवसाचा आम्ही क्रॅश कोर्स सुरू केले आहे. या क्रॅश कोर्सचा नक्की फायदा घ्या, कारण नक्कीच तुम्हाला फायदा होईल या क्रॅश कोर्सनी. आणि संपर्क याबद्दल डिटेल्स हव्या असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा 20 पैकी तुम्हाला किती आलेले आहे, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.